मेकअपचे 5 स्तंभ आहेत. 5 स्तंभ कोणते आहेत? कलर थेरी, मिक्सिंग टेक्निक, स्किन अनालाइज, स्किन टोन्स आणि अंडरटोन्स. हे 5 स्तंभ जर तुम्ही प्रॉपर समजून घेतले ना, तुम्हाला कधीही पूर्ण ब्युटी क्षेत्रात जोपर्यंत तुम्ही कार्यरत आहात तोपर्यंत तुम्हाला मेकअप मध्ये कधीही प्रॉब्लेम येणार नाही. हे तुम्हाला डीप मध्ये आपल्याला एवढं 35 दिवसात शिकायचंय. बरोबर. आज त्यांचं आपण इंट्रोडक्शन घेणार आहे, पण येणाऱ्या 35 दिवसामध्ये ते आपण एक एक गोष्ट डीप मध्ये शिकणार आहे. ते काय एवढं लेसन नाही. कलर थेरी म्हटलं का एवढं, हा 1-2 लेसन झालं, प्रायमरी सेकंडरी टर्चरी झालं, असं नाहीये. कलर थेरी खूप मोठं आहे. पहिले तुम्हाला बेसिक कलर थेरी शिकवणार, त्यानंतर ऍडव्हान्स कलर थेरी शिकवणार, मग त्यानंतर तुम्हाला मिक्सिंग टेक्निक शिकवणार. पहिले बेसिक मिक्सिंग टेक्निक, त्यानंतर ऍडव्हान्स मिक्सिंग टेक्निक. म्हणजे मिक्सिंग टेक्निक म्हणजे काय? प्रॉपर कलर आपसात मिक्स केल्यानंतर, प्रॉपर प्रोडक्ट्स मिक्स केल्यानंतर आपल्याला कोणता टेक्स्चर मिळतो, कोणता शेड मिळतो, कोणता रंग मिळतो, हे आपण मिक्सिंग टेक्निक मध्ये शिकणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर स्किन अनालाइज. स्किन अनालायसिस मध्ये काय काय आपण शिकणार आहे? स्किन टाईप, स्किन टेक्स्चर. स्किन टाईप मध्ये आपण काय काय शिकणार आहे? स्किन टाईप किती प्रकारचे सांगा? नॉर्मल, सांगा, जोरात सांगा. ड्राय, येस, ऑइली, येस, कॉम्बिनेशन, येस. 5 झाले. हा, ऑइली, ड्राय, नॉर्मल, कॉम्बिनेशन आणि सॉफ्ट नाही. ते काय असतं? आता ते वही मध्ये बघा ना काय असतं. सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे नाजूक त्वचा. लक्षात ठेवा, ज्यांचीही नाजूक त्वचा असेल त्यांना मेकअपला प्रॉब्लेम येतो. त्यांना जर मेकअप करायचा असेल तर नॉर्मल आणि नो मेकअप लुक द्यायचा. नो मेकअप लुक म्हणजे मिनिमल प्रोडक्ट्स, कमीत कमी प्रोडक्ट्स मध्ये मेकअप करायचं. जरीही त्यांच्या चेहऱ्यावर पिगमेंट्स असतील तर फक्त पिगमेंट्सलाच तुम्ही हाईड करायचं, बाकी इतर चेहऱ्यावर त्यांना भरभरून प्रोडक्ट्स द्यायचं नाही. किंवा अति सेन्सिटिव्ह असेल, नुसतं असा हात लावला लाल होतं किंवा क्रीम लावलं तर रॅशेस येतात, त्यांना डायरेक्ट सांगायचं तुम्ही मेकअप करू नका, डायरेक्टली पावडर लावा वगैरे लावा. किंवा मग त्यांची जर इच्छाच असेल तर मग तुम्ही कॉम्पॅक्ट बेस देऊ शकता. कॉम्पॅक्ट बेस आपण पुढे शिकणार आहे. नुसतं कॉम्पॅक्ट जरी लावलं तरी चालतं, तर पोपनी लावायचं. कारण कसं आहे, सेन्सिटिव्ह स्किनला इन्फेक्शन लगेच होतं. तर 100तून 1-2 आपल्याकडे स्किन येतात, तेव्हा मात्र काळजी घ्यायची. स्किन टेक्स्चर म्हणजे चेहऱ्यावरती असलेले इम्परफेक्शन किंवा पिगमेंटेशन. उदाहरणार्थ ॲक्ने, पिंपल्स, मेलास्मा. मेलास्मा इंग्लिशमध्ये मेलास्मा म्हणतात, मराठीमध्ये वांग म्हणतात. पिंपल्स, ऍक्टिव्ह पिंपल्स, डेड पिंपल. आलं लक्षात? त्यानंतर आहे तुमचं स्किन टोन्स. स्किन टोन्स म्हणजे काय? त्वचेचा रंग. तो मिक्सिंग टेक्निक आपल्याला शिकवेल की प्रॉपर शेड कसा तयार करायचा. कमीत कमी प्रोडक्ट्स मध्ये तुम्ही मॅक्झिमम जास्तीत जास्त शेड कसे तयार करता येईल हे मिक्सिंग टेक्निकने आपल्याला शिकणार. म्हणून हे 5 स्तंभ मेकअपचे आपल्याला एकदम पक्के करायचे. जोपर्यंत हे तुम्ही 5 पक्के करणार नाही, एकही स्तंभ जर तुम्ही विसरलात तर गाडी इनबॅलन्स होईल. आलं लक्षात? त्याच्यामुळे 5 ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमचा अंडरटोन. तर अंडरटोन मध्ये महत्वाचे कूल अंडरटोन, वॉर्म अंडरटोन, न्यूट्रल अंडरटोन. तर आपल्याकडे वॉर्म अंडरटोन आहे, तर मग ऍज अ आर्टिस्ट मग बाकीचे अंडरटोन आपल्याला शिकायचं नाही का? शिकायचंय ना. हा, नाही आपल्या असं कधीच होत नाही की तुम्ही शिकले ते वाया गेले. कधीच नाही. शिकलेलं कधीच वाया जात नाही. शिकलेलं हेच आपल्या कामी येतं.
लाईफमध्ये, पूर्ण लाईफमध्ये तुम्ही काहीही शिका, कामं येणारच आहे. तुम्ही कमीत कमी जे शिकलंय तुम्ही फॉरवर्ड तरी करू शकता, दुसऱ्याला ज्ञान देऊ शकता. बरोबर आहे की नाही? नाही तर तुम्ही स्वतः अपडेट होऊ शकता. जेव्हा तुम्हाला परिपूर्ण नॉलेज येतं, परिपूर्ण तुम्हाला पूर्ण परिपूर्ण आर्टिस्ट जेव्हा तुम्ही होता, तर तुम्ही 30 सेकंदाचा 1 मिनिटाचा व्हिडिओ सुद्धा बघताना त्याच्यात तुम्ही समोरच्याच्या चुका काढतात किंवा समोरच्याकडून टेक्निक्स ऑटोमॅटिक आत्मसात करतात. बरोबर का? आपल्याला त्याचं पडद्यामागचं गोष्ट माहिती आहे. आलं का नाही लक्षात? मग त्याच्यामुळे आपल्याला हे 5 स्तंभ डीप मध्ये शिकायचे.